महापालिकेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्जासाठी शेवटचे 2 दिवस राहिल्याने नाशिकच्या पश्चिम विभागीय कार्यालय येथे अनेक उमेदवारांची या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी गर्दी दिसून आली। तसेच सामाजिक कार्यकर्त्या स्मिता बोडके यांनी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्या म्हणून गेल्या 16 वर्षांपासून काम केले आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। या संदर्भात बातचीत केली आहे न्यूज वर्ल्ड मराठी 24 चे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। महापालिकेच्या निवडणुकीचे खरं तर उमेदवारी अर्ज आता 2च दिवस राहिलेले। या 2 दिवसामध्ये मी आता नाशिकमध्ये विविध ठिकाणी उमेदवार आता अर्ज भरण्यासाठी येत आहे। मी नाशिकच्या फोटोबा या ठिकाणी आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 आणि 12 आणि 24 असे 3 प्रभागाचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी आपण बघू शकतो। या ठिकाणी संपूर्ण मोठ्या प्रमाणात गर्दी देखील उमेदवारांची दिसते, कार्यकर्त्यांचे देखील मोठा जल्लोष आपल्याला दिसतोय। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ता ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सामाजिक कार्य करून अनेक त्यांनी कामं देखील केलेले, कोरोना काळात देखील त्यांनी कामं केले आणि आता प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज केलेला आहे। अशा आपल्याबरोबर ती व्यक्ती जे आहेत स्मिताताई, काही तुमचं खरं तर नेहमी तुम्ही मीडियामध्ये चर्चेत असता, तुमचं सामाजिक कार्य तर आहेच, त्याबरोबर तुम्ही ॲग्रेसिव्ह देखील आहात, पक्षामध्ये तुम्ही एक निष्ठ काम केलं आहे। आज तुम्ही प्रभाग क्रमांकामध्ये उमेदवारी अर्ज केला आहे। काय तुम्हाला प्रभाग 12 मध्ये काय काम आहे, काय तुमचा अजेंडा आहे? माझा मुख्य अजेंडा हा आहे की प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनरली शरणपूर हा जो एरिया आहे त्या एरियामध्ये रोजगाराच्या प्रचंड प्रॉब्लेम आहेत। जे तरुण आत्ता मुलं मुली आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं हा माझा मुख्य हेतू असेल। त्यानंतर ज्या आपल्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या गरजा असतात, म्हणजे नळ झाले, गटार झाले, रस्ते झाला, ह्या तर आपलं काम आहेच, पण ह्या व्यतिरिक्त आपण जी वायफाय एनेबल्ड प्रभाग माझा हेतू आहे। त्यानंतर आपण पूर्ण प्रभागामध्ये CCTV लावण्याच्या याच्यात आहोत प्रयत्नात, कारण की कसं आहे की बऱ्याचशा गोष्टींमध्ये चोरी आणि इतर गोष्टींमध्ये आपल्याला त्यांचा जो पाठपुरावा करावा लागतो, तर त्यामध्ये CCTV खूप कामाला येतं। तर ह्या सर्व मुद्द्यांना घेऊन मी फॉर्म भरला आहे। कुठल्या पक्षातून आपण? मी प्रामाणिक भाजपची कार्यकर्ता आहे, पण आमच्या पक्षात आता उमेदवारी मिळते की माहीत नाही मला। मी अपक्षाचा फॉर्म भरला आहे, पण मी पक्षाचीच कार्यकर्ता राहील इथून पुढेही। मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये माझे 16 वर्ष काम झालं आहे आता, आणि मी रचना विद्यालय ह्या एरियात बऱ्यापैकी म्हणजे 24 वर्ष राहिलेली आहे, व्यवस्थित ते केलेलं आहे। तर भारतीय जनता पक्षाकडनं तिकीट मिळालं तर उत्तम आहे, नाही तर मी अपक्ष फॉर्म भरला आहे। खरं तर तुम्ही पक्षासाठी खूप वर्ष दिलेले आहेत आणि नेहमी अजेंडा तुमचा कमळच, तुम्ही पक्ष म्हणून काम केलं आहे। तुम्हाला असं वाटतं की पक्ष तुमची नक्की जी सगळ्या कार्याची दखल घेईल असं वाटतं तुम्हाला? पक्षाचं कसं असतं, कुणी ना कुणी पक्षाला देणं आहे। पक्षाचं गणित, राजकीय समीकरणं जुळून आणणं पक्षाचं काम आहे, आणि सिनियर नेतृत्वावरती म्हणजे गिरीश महाजनांवर माझा पूर्ण विश्वास आहे। पण आता कसं आहे, घरामध्ये पण आम्ही 16-17 वर्ष दिली, तर घरच्यांचं असं म्हणणं झालं की तू फॉर्म भरून निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेऊन बघ, अपक्ष फॉर्म भर, मिळालं तिकीट तर उत्तम गोष्ट आहे, असं सगळा प्रयत्न आहे। कारण की प्रभागाच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्यासाठी आपण उत्तम संधी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, म्हणून मग अपक्ष फॉर्म भरला आहे। संधी मिळाली तर उत्तम। आपण बघू शकतो महायुतीमध्ये अजितदादा असेल, शिंदेची शिवसेना असेल, जे एकनिष्ठ कार्यकर्ता यांना कुठेतरी आता उमेदवारी दिली जाते का हे देखील आता बघणं गरजेचं आहे। त्याचबरोबर भाजपमध्ये देखील त्यांनी 16 वर्षापासून काम केलं आणि त्यांना उमेदवारी मिळेल का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। मराठी न्यूज प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, नाशिक।